नमस्कार. अध्याय 28. मंत्र 6. संपूर्ण स्वीकार मंत्र. स्वानुभवावर जाण्याचा एक सहज मार्ग म्हणजे प्रत्येक घटना स्वीकार करणं. संपूर्ण स्वीकार मंत्र एक सरळ प्रश्न विचारतो, या घटनेचा मी स्वीकार करू शकतो का? आपल्या आयुष्यात अनेकदा अशी काही परिस्थिती उद्भवते जी आपल्याला दुःखाच्या खाईत लोटते. लहान सहान घटना देखील आपल्याला नाईलाजास्तव दुःखी करतात. या दुःखातून बाहेर येण्यासाठी स्वतःला विचारा, मी ही घटना स्वीकारू शकतो का? उदाहरणार्थ, एखादी अप्रिय घटना घडली असेल तर स्वतःला विचारा, मी ही घटना स्वीकारू शकतो का? अशा प्रकारे एखादी गोष्ट स्वीकारण्याने त्या परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती अधिकच वाढते. मी हे स्वीकार करू शकतो का? हा छोटा वाटणारा मंत्र आपल्या जीवनात फार मोठं काम करेल. अगदी छोट्या छोट्या प्रसंगातही हो असंच उत्तर येईल. मात्र यापूर्वी आपण असं कधी विचारलेलंच नाही. हा मंत्र म्हणताच आपण आकर्षून जगणार नाही, संकुचित होणार नाही. लहान सहान गोष्टींमध्ये जेव्हा या मंत्राचा तुम्ही उपयोग कराल तेव्हा 99% मध्यम घटनांमध्ये सुद्धा होकारार्थीच उत्तर येईल. मध्यम घटना म्हणजे एखादा लहान सहान अपघात झाला, कुणी अपमान केला तर आपण लगेच आकर्षून जातो. अशा वेळी स्वतःला, त्यानं जरी माझा अपमान केला तरी मी हे स्वीकार करू शकतो का? असं विचारताच अधिकतर होकारार्थीच उत्तर येईल आणि त्या विचारांपासून तुम्ही त्वरित मुक्त व्हाल. हो असं उत्तर येताच तुमच्या कितीतरी समस्यांचं निराकरण होऊन अनेक बाधांमधून तुम्ही सहजपणे मुक्त व्हाल. फक्त मी हे स्वीकार करू शकतो का असं विचारण्याची सवय स्वतःला लावून घ्यायला हवी आणि मग बघा चमत्कार. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कितीही अप्रिय घटना घडल्या तरी आपण मात्र खुशच राहाल. उदाहरणार्थ, कोणी दंगा केला, कोणाच्या टेप रेकॉर्डचा कर्कश आवाज ऐकवला, कुत्री भुंकली, तर तो आवाज स्वीकारून तुमच्या मनात, येईना का तो आवाज? कुत्री भुंकतायत तर भुंकू देत असे विचार येतील. त्यानंतर अरेच्चा, आपण याचाही स्वीकार करू शकतो तर? याचा आश्चर्य वाटून तुम्हाला हलकं मुक्त झाल्यासारखं वाटेल. तुम्हाला जर 2 तास इथून उठायचंच नाही असं सांगितलं तर त्या क्षणी मी स्वीकार करू शकतो का हा मंत्र म्हणून तुम्ही अगदी आरामात शांतपणे बसू शकाल. आता काही घाई गडबड नाही, घड्याळ वा मोबाईलकडे लक्ष द्यायची गरज नाही, कारण ती घटना आता तुम्ही पूर्ण स्वीकार केली आहे. तो प्रसंग तुम्ही स्वीकारताच स्वीकाराचा आनंद तुम्हाला अनुभवता येईल. यामुळे तुमच्या जीवनात चमत्कार, आश्चर्यकारक गोष्टी घडू लागतील. हा मंत्र म्हणताच एखाद्याचं उत्तर नाही, मी हे स्वीकारू शकत नाही असं आलं तर या अस्वीकाराचाही स्वीकार कसा करता येईल हे समजून घेऊया. समजा एखाद्या वेळी वाटलं मी या माणसाचं तोंडही बघू शकत नाही. अशा वेळी स्वतःला विचारा, मी या अस्वीकाराचा स्वीकार करू शकतो का? एक माणूस खूप चिंताक्रांत आहे, त्याने जर मी या चिंतेचा स्वीकार करू शकतो का असं विचारलं तर उत्तर येईल, होय चिंता आहे पण तरीही मी स्वीकार करू शकतो. म्हणजे येथे त्याने अस्वीकाराचाही स्वीकार केला. त्यानंतर एक नवीन गोष्ट लक्षात येईल, ठीक आहे मी असा आहे, मी तसाही आहे, जसा आहे तसा स्वीकार आहे. याप्रमाणे अस्वीकारालाही स्वीकारलं जाताच तुम्हाला आश्चर्य वाटेल. एखादा माणूस काळा असतो, एखादा गोरा असतो तर एखादा बुटका असतो, पण ही गोष्ट मात्र ते आयुष्यभर स्वीकारू शकत नाहीत. माझे असे हे मोठे दात मला अजिबात मान्य नाहीत, मी काळाच का? पण आता मात्र ठीक आहे, या अस्वीकारालाही मी स्वीकार करतो असंच तो म्हणेल. कित्येकदा तर उत्तरच येणार नाही असंही होऊ शकतं. अशा प्रसंगी काही वेळाने हा प्रश्न पुन्हा विचारा. समजा एखादी घटना घडली आणि ती समजली नाही, मग उत्तर आलं स्वीकार नाही, तेव्हा ठीक आहे असं मनाने थोड्या वेळानं पुन्हा विचारा, आता मी हे स्वीकार करू शकतो का? मग पहा थोड्याच वेळात हो असं उत्तर यायला सुरुवात होईल. कदाचित प्रत्येक वेळा लगेच उत्तर मिळणारही नाही, पण काही काळानंतर निश्चितच हो असं उत्तर येईल. या उत्तराबरोबर एक प्रकारची मुक्ततेची भावना तुम्हाला अनुभवता येईल. या मंत्राची शक्ती, त्याचं सामर्थ्य नीट समजून घ्यायला हवं. नाहीतर एखाद्याला वाटेल सगळेच स्वीकारायला सांगत आहेत,
म्हणजे आहे ती परिस्थिती सुधारायचीच नाही की काय? ज्यावेळी एखादी गोष्ट स्वीकार होत नाही तेव्हा आपण काय करू शकतो ते आता बघूया. ती गोष्ट वारंवार स्वीकारा, निरंतर प्रश्न विचारा. त्यानंतर काय करायचं? ही गोष्ट स्वीकारायला आपण समर्थ नाही हे प्रथम स्वीकारायचं. असं करणं म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यासारखं आहे. आता स्वतःला विचारायचं, जे मी स्वीकारू शकत नाही त्याचा स्वीकार करू शकतो का? आता परिस्थितीचा तुकड्या तुकड्याने स्वीकार करायचा. म्हणजे एक गोष्ट जर स्वीकारायची टोटल असेल तर त्याचे भाग करायचे. आता परिस्थितीमुळे उत्पन्न होणारी नकारात्मक भावना ओळखून केवळ तिचा स्वीकार करायचा. आता हा मंत्र कसं काम करतो ते पाहूया. जीवनाचा एक नियम असा आहे, जो एका स्तरावर योग्य आहे तो सर्व स्तरांवर योग्य असतो. जसं लहानात तसं मोठ्यात, जसं सूक्ष्म गोष्टीत तसंच स्थूल वस्तूत. मी हे स्वीकारू शकतो का या प्रश्नाचं उत्तर जेव्हा हो असं असेल तेव्हा यासोबत जुडलेली नकारात्मक भावना आपल्याला दूर करावी लागेल. आपल्याला वाटेल हे खूपच लहान पाऊल आहे, परंतु आपण हे पाऊल उचलताच आपल्या चेतनेत मोठं परिवर्तन घडेल. त्याच क्षणी अनेक वेगवेगळे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतात. शिवाय आपण अधिकाधिक सकारात्मक गोष्टी आकर्षित करू लागतो. ज्यावेळी स्वीकृतीद्वारे आपण नकारात्मक भावनेतून मुक्त होतो त्यावेळी अचेतन मनाला ब्रह्मांडाच्या समृद्धीसाठी मी ग्रहणशील आहे असंच सांगतो. आता मी कंजूषाप्रमाणे मागे हटणार नाही. स्वीकार केल्याने हा नियम सक्रिय होतो. ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतात ती आपल्या जीवनात कित्येक पटीने वाढून येते. कुठलीही गोष्ट सोडण्याची एक छोटीशी कृती देखील आपल्या जीवनात प्रत्येक दृष्टिकोनातून मदतच करते. असं केल्याने आपण केवळ मानसिक रूपानेच नव्हे तर शारीरिक, भावनिक, सामाजिक आणि आर्थिक पैलूंवरही परिणाम होऊन एक शृंखला चालू होते. त्यामुळे ते आपल्याला एका वेगळ्या स्थानी नेते. संपूर्ण ब्रह्मांडात त्याचा नाद निनादतो, उमटतो. स्वीकार करण्याची एक छोटी क्रियासुद्धा चेतनेत बदल घडवून आणते. तेव्हा या ज्ञानाचा लाभ कसा घ्यावा याचं उत्तर फार सोपं आहे. जेव्हा आपण खूप मोठ्या संकटात सापडतो तेव्हा त्या समस्येसंदर्भात असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचा प्रथम स्वीकार करा. असं केल्याने मोठ्या संकटातूनही आपण सही सलामत बाहेर पडाल. आता हा मंत्र कसा उपयुक्त आहे ते पाहूया. रसायनशास्त्रात लिटमस पेपरच्या सहाय्याने काही परीक्षण केलं जातं. तुम्हाला तर माहीत असेलच. एखादं द्रव्य आम्ल आहे की अल्कली हे तपासलं जातं. लिटमस पेपर कागदाचा असा तुकडा असतो जो आम्ल पदार्थांच्या संपर्कात येताच लाल रंगाचा होतो. रासायनिक प्रक्रिया पूर्ण होऊन आम्लद्रव्य तयार झालं अथवा नाही याचं परीक्षण करण्यासाठी लिटमस पेपरचा उपयोग होतो. अगदी अशाच प्रकारे स्वीकार करण्यात आपण यशस्वी झालो की नाही हे परीक्षण करण्यासाठीही काही पद्धती उपलब्ध आहेत. आपण जेव्हा एखादी घटना किंवा प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करतो तेव्हा ती वेगळ्या रूपात दिसते. या ठिकाणी लिटमस पेपरसारखं परीक्षण कसं करणार? स्वीकार केल्यानंतर अंतर्मनाने त्या परिस्थितीचं निरीक्षण करून पुन्हा त्या समस्येकडे बघा. आपल्याकडून जर पूर्ण स्वीकार झाला असेल तर ती परिस्थिती किंवा समस्या आपल्याला स्पष्ट दिसू लागेल. पण अजूनही आपल्या मनात काही नकारात्मक भाव राहिले असतील तर पुन्हा एकदा स्वतःला विचारा, मी हे स्वीकार करू शकतो का? आता स्पष्टता आली आहे की नाही ते बघा. जोपर्यंत आपण यातून पूर्णपणे मुक्त होत नाही तोपर्यंत हीच क्रिया थोड्या थोड्या वेळाने पुन्हा पुन्हा करत राहा. आता नकारात्मक भावना शांत करण्यासाठी स्वीकार मंत्राचा उपयोग कसा करायचा हे पाहूया. नकारात्मक भावनांचं दमन करू नका अथवा त्यांचा विस्फोटही होऊ देऊ नका असं सांगितलं जातं. नेहमी मध्यम मार्ग स्वीकारा, म्हणजेच आपल्या नकारात्मक भावना नक्कीच व्यक्त करा. आपल्या भावना व्यक्त करण्यास आपण असमर्थ ठरलो असंही कधी वाटू शकतं. त्या स्वतःपर्यंत सीमित ठेवायची आपली इच्छा असते. अशा वेळी तेही स्वीकार करा. स्वीकार करताच तुम्ही त्या सहजपणे व्यक्त करू शकता हे लक्षात येईल. त्या भावना जर दाबून टाकल्या तर त्या गोष्टी पुन्हा कधीतरी डोकं वर काढतील. त्यानंतर ज्वालामुखीप्रमाणे अचानक त्यांचा उद्रेक होऊन ग्लानी व अपराधीपणाच्या भावनेत आपण पुरते जखडून जाल.
म्हणून आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करणं हाच सर्वोत्तम मार्ग होय. स्वीकार करणं हे एखाद्या स्प्रिंग बोर्ड प्रमाणे असतं. त्यावर उभे राहून आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. गरज भासली तर नकारात्मक भावनांवर आपण क्रियाही करू शकतो. परंतु भावनेचा स्वीकार केल्यानंतरच क्रिया करता येतील. नकारात्मक भावनेनं केलेलं कुठलंही कर्म विपरीत परिणाम घडवतं. म्हणून ज्यामुळे नकारात्मक भाव निर्माण झालेत त्या घटनेची पूर्तता करा. मग त्या भावनांचा स्वीकार करून त्या घटनेकडे तटस्थपणे पहा. त्यानंतरही आवश्यकता असेल तर त्या भावना व्यक्त करून कार्य करा. पहिल्या टप्प्यात आपल्या भावना ओळखून त्यांना एक नाव द्या. सामान्यतः सर्व नकारात्मक भावना मुख्य 3 भावनांवरच आधारित असतात: दुःख, क्रोध आणि भीती. या 3 भावनांना अनुसरून जर सर्व भावनांचं वर्गीकरण केलं तर सर्व गोष्टी सूचीबद्ध रीतीने आपल्या समोर येतील. आता ही सूची पुढील प्रमाणे. आपल्या मनातील भावना ओळखल्यावर स्वतःला विचारा, मी ही भावना आहे तशी कोणताही बदल न करता स्वीकारू शकते का? आता ही भावना स्वीकारा आणि थोडा वेळ याच अवस्थेत राहा. थोड्या वेळानंतर ही भावना आपोआपच नाहीशी झाल्याचं लक्षात येईल. जोपर्यंत शांतीपूर्ण अवस्था येत नाही तोपर्यंत ती स्वीकारून काही काळ त्याच अवस्थेत राहा. असं केल्याने ती भावना विलीन होऊन जाते आणि आपल्या मनात आरामदायक, शांत, निर्विचाराची स्थिती येऊ लागते. आपल्या भावना स्रोताजवळ सेल्फच्या सान्निध्यात असल्यामुळे असं घडतं. कारण स्रोतापाशी शांती व नमनाची अवस्था असते. स्वीकार करताच आपण आपल्या मूळ तेजस्थानावर अंतरंगात पोहोचतो. त्यानंतर आपल्याला चैतन्यपूर्ण शून्यतेची व पूर्णानंदाची अवस्था प्राप्त होते. स्वीकार केल्याने नकारात्मक भावना संपुष्टात येतात. त्यामुळे विचारांचं दमन करण्याची, त्यांच्याशी लढण्याची अजिबात गरज नसते. कित्येक लोकांचा स्वभाव रागीट असतो. शिवाय मला राग का येतो याचा सुद्धा त्यांना राग येतो. याला म्हणतात रागाचा राग, म्हणजे दुहेरी राग. काही लोक निराश होतात आणि मग मी निराश का झालो म्हणून पुन्हा निराश होतात. यालाच म्हणतात दुहेरी निराशा. ज्या गोष्टी आपण अस्वीकार करतो त्या तशाच टिकून राहतात. त्यामुळे आपल्याला क्रोध, निराशा किंवा इतर अन्य भावनांना आहेत तसंच स्वीकारायचं आहे. त्यांचा प्रतिरोध करायचा नाही. जोवर त्या भावना आपोआप नाहीशा होत नाहीत तोवर आहे त्या अवस्थेतच राहा. त्यांचा स्वीकार करा आणि त्यांच्याकडे साक्षीभावाने बघा. धन्यवाद.